ताकदीचा आवाज जो अगदी मनाला कायम स्पर्श करणारा हा वृंदाताईंचा आवाज. खरंच आपण भाग्यवान आहोत असं मला या ठिकाणी वाटतंय. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्या चिल्लू पिल्लून कंपनी कडनं जोरदार टाळ्या आल्याच की नाही. कशा गायल्या मॅडम, छान छान गायल्या ना. हो, ही खरी दाद आहे मॅडमसाठी. खरी ही एकदा दाद, आणि एकदा या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आणि त्यांना शिकवणाऱ्या ह्या मॅडमसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. म्हणतात ना, संगीत है शक्ति ईश्वर की, हर सुर में छुपे है राम, राग सुनाए रागी और रोगी को मिले आराम. तो अभंगच इतका तल्लीन करणारा आणि इतका तन्मयतेने वृंदाताईंनी म्हटला की आज खरंच माझी सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली. वृंदा, आज खरंच खूप सुंदर गायलीस. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कंपनीसाठी आणि या कार्यक्रमासाठी आणि हे सादर करू देणाऱ्या आमच्या केअर फाउंडेशनसाठी. मगापासून तुम्ही म्हणत असाल की केअर फाउंडेशन आहे नक्की तरी काय. थोड्याच वेळात मयूर सर तुमच्याशी बोलायला येणारच आहेत. त्यांचं मनोगत आणि नक्की यामागची आमची पार्श्वभूमी, हे कार्यक्रम आयोजित करण्यामागची आमची भूमिका, हे सगळं आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. तुमची ही साथ भविष्यात आम्हाला हवी आहे. कारण म्हणतात ना, एकट्याने हा प्रवास होत नसतो, एकाला एक जोडत गेलं तर ही साखळी पुढे वाढत जाते. मला वाटतं सर, आता पुढच्या परफॉर्मन्सकडे वळण्याची आपली वेळ आलेली आहे. आपल्याकडे एक स्पेशल परफॉर्मन्स असणार आहे, तो आहे आणे बागड यांचा. मी आणेला स्टेजवर बोलवतो आणि तो कदाचित तो कार्यक्रमाच्या शेड्यूलमध्ये नाही आहे, पण एक वेगळा परफॉर्मन्स या ठिकाणी आम्हाला आवडलेला आहे आणि तो या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहे. आणे. भक्ती. भक्ती म्हणजे काय? आपली देवावरची श्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे काय? आपण देवाला फूल वाहतो, तर ते फूल आपण समजून व्हायला पाहिजे. आपण देवाला चांगलं सुगंधित फूल वाहतो, तर हे वाहताना कळले पाहिजे की त्या फुलासारखेच आपले जीवनही चांगले आणि सुगंधित पाहिजे. म्हणजेच भक्तीबरोबर ज्ञान पाहिजे. आपलं भगवंतावर प्रेमही पाहिजे. म्हणजे काय? नुसतं की तू भगवंता तू चांगला आहे, तू प्रेमळ आहे, हे म्हणणे नव्हे. आपण आईवर प्रेम करतो, आणि जर आईने एक ग्लास पाण्याचा मागितला आणि जर तो आपण नाही आणू शकत, तर खरंच आपलं आईवर प्रेम आहे का? म्हणजेच प्रेमाबरोबर कर्म पाहिजे. आणि जेव्हा ज्ञान आणि कर्म एकत्र येतात, तेव्हाच भक्ती पूर्ण होते. संकर्षण कराडेंची एक सुंदर अशी कविता आहे, ज्याच्यात त्यांनी ज्ञान, कर्म आणि भक्ती तिघांचं उदाहरण दिलं आहे. आणि म्हणूनच त्यांना सगळ्या सेवा करणारे, जसं की डॉक्टर, पोलीस, कचरा उचलणारे आणि सीमेवर लढणारे, या सगळ्यांमध्ये पांडुरंग दिसतो. तर चला ऐकूया ती कविता. पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आई बापांकडे यायचं नाही? नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्री हरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमेल का? अरे पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की नाही तू त्या दवाखान्यात, असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. बंदोबस्तालाही होतास तू देवा, खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युगा 28 उभा आहे, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी हक्काने पांडुरंगाला म्हणतोय की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो.
पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. मग तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि या सगळ्यांवर एकच लस ज्ञानबाद तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण. किती गोड बोललास रे बाळा. खरंच हे ज्ञान ह्या वयामध्ये आणि त्याला एवढं सुजाण बनवणारे त्याचे पालक आणि त्याला इतक्या प्रेमाने ऐकून घेणारे तुम्ही प्रेक्षक, खरंच खूप छान वाटतं. ही जाण या लहान वयामध्ये प्रेक्षकांमध्ये किंवा ह्या विद्यार्थ्यांमध्ये आणि इथल्या असणाऱ्या प्रत्येकामध्ये जर निर्माण झाली तर मंडळी, मला वाटतं आपलं भविष्य खरंच हे खूप उज्ज्वल आणि सुंदर होईल. आणि खरंच हा विठोबा आपल्यातच तो होता. जसं संत कबीर म्हणतात, मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. हा अंतरीचा हृदयीचा राम हा आपल्यातच असतो. मग ही सगळी बेगडी सगळी जी वाटचाल असते, हे जे डेकोरेशन असतं, हे सगळं कशासाठी? तर मंडळी, असं सुद्धा म्हणता येणार नाही की हे सगळं निरर्थक असतं. त्याच निमित्ताने तुम्हा आम्हासारखी मंडळी आपण एकत्र येत असतो, हे सुद्धा त्याच्या मागचं एक मोठं सूत्र असतं. आणि हेच सूत्र जसं आता जुळवून आणलेलं आहे, तर ते जुळवून आणलं आहे केअर फाउंडेशनने. या केअर फाउंडेशनबद्दल सांगण्यासाठीच मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मयूर सरांना मी स्टेजवर आमंत्रित करते, की जे ह्या सगळ्याचे सर्वेसर्व आहेत. आणि केवळ मयूर सरच नाहीत, तर त्यांचं सगळं कुटुंब एक दिलाने या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहकार्य करण्यासाठी इथं नेहमीच एकवटलेलं असतं. एकदा जोरदार टाळ्या आहे केअर फाउंडेशनसाठी. हॅलो, नमस्कार. मॅक्स 2.5 मिनटं घेईल फक्त. आमचं काम आहे कला संस्कृतीतून पर्यावरण संवर्धन. तुम्ही कदाचित तुमच्या जे इन्व्हिटेशन, तुम्हाला जे पास मिळाले त्यातही तुम्ही बघितलं असेल. आम्ही पर्यावरण संवर्धन हे काम करण्यासाठी कला आणि संस्कृतीची मदत घेतो. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक माध्यम, त्यांचं संवर्धन आणि संगोपन तर आम्हाला करायचंच आहे. आम्ही ह्यावर्षी 10,000 झाडांचा एक संकल्प घेऊन चाललो होतो. सुदैवाने खूप साऱ्या कॉलेज, इन्स्टिट्यूट, ग्रुप्सनी जॉईन केलं. आम्ही आतापर्यंत 2,500 झाडं लावलीत. उद्या जवळपास 3,000 झाडांचं टार्गेट कंप्लीट होतं आहे. आणि आमच्या जुलै महिन्यात, ॲक्च्युली आम्ही जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्यात 10,000 झाडं असं म्हटलं होतं, पण आमचं जुलै महिन्यातच हे कंप्लीट होतं आहे. त्याच्यामुळे टार्गेट डबल केलं आहे. आणि सेकंडली आम्ही मागच्या वर्षी जी लावलेली झाडं आहेत ती जिवंत आहेत, त्याच्यासाठीचे संगोपन आम्ही करतो. त्याच्यामुळे तुम्ही जे पासमध्ये जे डोनेशन केलं आहे ते तुम्ही एका सोशल एन्व्हायरमेंटल कॉजसाठी तुम्ही केलेलं आहे. आमचं इतर कामही आहे. आम्ही म्युझिकमध्येही आहोत, डान्समध्येही आहोत. जसं की आता अनयनी छान स्पीच दिलं, तर मुलांना स्पीचेससाठी आम्ही ट्रेनिंग देतो आणि त्यांना स्टेज अवेलेबल करून देतो. एज्युकेशनमध्ये सायन्स मुलांचं वाढण्यासाठीही आमचं काम असतं. तसंच जी मुलं ग्रॅज्युएट झालीत पण ज्यांना जॉब लागत नाही, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठीचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही ऑर्गनाईज केलेले आहेत. आता कॉमर्सची बरीचशी मुलं असतात आपल्या आजूबाजूला, त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे पण त्यांना जॉब मिळत नाही. त्यांच्यासाठी खूप साऱ्या ग्लोबल कंपन्यांना ते पाहिजेत, पण मध्ये कोणी नसतं, तिथे आम्ही करतो. आम्ही बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या मुलांनाही जॉब मिळवण्यासाठीचं स्किल, मदत, रिझ्युमे रायटिंग, इंटरव्ह्यू टेक्निक्स ह्या आमच्या गोष्टी आहेत. तर असं आमचं थोडक्यात काम आहे. तर तुम्हाला आमचा नंबर आहे, आम्ही तुम्हाला एक ग्रुपवर लिंक देऊ, त्याच्यातही तुम्ही अदर ग्रुप्समध्ये तुम्ही करू शकतात. आणि तुम्ही तर पाससाठी कॉन्ट्रीब्युशन दिलंच आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल की तुम्ही आणखीन कॉन्ट्रीब्युशन करू शकत असाल झाडांसाठी, तर असेल शक्य तर तुम्ही आणखी कॉन्ट्रीब्युशन केलं तरी आम्ही ते स्वीकारू. थँक्यू. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय धुहंती गावा, परोपकारार्थम इदम शरीरम. खरंच हे शरीर परोपकारासाठी झिजवलं पाहिजे. हे लेट्स कनेक्ट केअरच्या माध्यमातून आपल्याला त्याची प्रचिती येते. यानंतर हाच कनेक्ट आपल्यात कायम ठेवत आज जसं एक उत्कृष्ट लेखिका आपल्याला इथं मार्गदर्शन करायला आलेल्या आहेत आणि त्या प्रेक्षकांमध्ये आपल्याजवळ बसलेल्या आहेत, त्यांना आपण दीप प्रज्वलन करताना भेटलो आहोत. तसंच एक अतिशय फिल्म जगतातलं एक सुंदर असं किंवा खूप गाजलेलं असं एक नाव, संगीतकार गायक श्री निखिल महामुनी हे देखील आपल्यामध्ये आज आहेत. आणि त्यांच्या 2 कन्या, म्हणजे जसं म्हणतो आपण की ज्ञानाचा हा सागर जो आहे, हा झरा जो आहे, हा नेहमी वाहता हवा.
निखिल महामुनी सरांबद्दल सांगायचं झालं तर एक तालवाद्यवादक ते संगीतकार असा त्यांचा प्रवास हा जवळजवळ 18 वर्षांचा आहे आणि त्या या सांगीतिक प्रवासामध्ये अनेक वाद्यांचं वादन करत त्याच्यावर हुकमत मिळवत अनेक जिंगल्स, सीडीज, अल्बम, शीर्षक गीतं, चित्रपटांची गाणी असं म्हणत ते संगीतकार म्हणून त्यांचा प्रवास आजपर्यंत झालेला आहे. सर खूप खूप अभिनंदन आणि आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. आणि लेट्स कनेक्ट ह्या नावाचं आज खऱ्या अर्थाने सार्थक झालं की ह्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केअरशी आणि आम्हा सगळ्या कलाकारांशी आपण कनेक्ट वाढवलात. खूप खूप धन्यवाद सर. तुमचं सहकार्य यापुढेही लाभ